बाहुली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ येथे थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मजयंती संयुक्तपणे साजरी झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पी.बी. शेट्टी होते। ज्येष्ठाध्यापक व्ही.एम. खोत, एस.के. पाटील, मुख्याध्यापिका दीपाली खाडे, वक्ते जितेंद्र अनुजे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2 महान व्यक्तींच्या पत्नीचं पूजन झालं। जया पट्टेकरी, सुडाक्षी माने, स्वरांजली चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली। अध्यापक जया अनुजे म्हणाले की भारतीय हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये विवेकानंदांचं मोठं योगदान आहे। रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ आपल्या गुरूंच्या नावे स्थापन करून त्यांनी अनेकांना वसतिगृह सुविधा, आरोग्य सेवा, निवास व्यवस्था करून दिली। युवक काय असतो, युवक काय करू शकतो, प्रचंड बुद्धीचं तेज कसं लाभू शकतं यासाठी ध्यानधारणा, चिंतन किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या कर्तृत्व संपन्न व आदर्श कार्यातून आपण पाहावं। जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं युवकांनी भविष्यामध्ये निर्व्यसनी राहून स्वतःच्या ध्येयाला खडतर परिश्रमानं व्यवस्थित घालावं। आपल्या जीवनामध्ये गरुड भरारी घ्यावी। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचं कार्य आदर्श होत आहे। या 2 महान व्यक्तींची प्रेरणा युवकांनी घेतल्यास त्यांचं जीवन बदलून जाईल। व्ही.सी. कुंभोजकर यांनी सूत्रसंचालन केलं। एस.के. पाटील यांनी आभार मानले। तारदाळ प्रतिनिधी, मराठी, येस न्यूज।